आगे मत अजून 2-3 लावलं तर मग या पाण्याने ही जी आहे त्याच्यातून एक छोटासा एरिया पण जर फुल व्यवस्थित ब्लॉगिंग केलं तर मग बस खालती अरे कहाँ यार नीलेश जानबूझ के मन नहीं करता ना ऐसा वीडियो लेते थे। अरे तो ये पूरे सुनिए हम अभी इथच्या नागरिकांना मनस्तापही होतो। अतिशय प्रदूषणाचा सामना करताना जीव मेटाकुटीस येतो आणि म्हणून या सर्व आमच्या लाडक्या बहिणींनी पुढाकार घेतला। या लाडक्या बहिणींनी खरं तर उपोषणही सुरू केलं होतं। या विभागाचं नेतृत्व करणारा जिल्हा परिषद सदस्य सुटकरताई असेल, केमाताई रायपुरे असतील आणि इथं असणारे पक्षाचे कार्यकर्ते, या संदर्भातली गंभीरता लक्षात घेऊन इथं मी आलो। आम्ही आता साधारणतः त्वरित जे निर्णय घ्यायचे ते जिल्हाधिकारी महोदय सोबत आहे। पहिला निर्णय हा घेतला, तुम्ही म्हणालात ते खरं आहे की इथं दौरा असताना मग पाण्याचे जे तुषार सोडणाऱ्या यंत्रणा आहे त्या सुरू ठेवायच्या आणि सर्वजण गेले की यांच्या मशीन बंद होतात। आणि म्हणून पहिला निर्णय आम्ही केला की एक या तुषार आणि प्रदूषण कमी करण्यासाठी ही जी कोल्ड डस्ट आहे ती आकाशात उडू नये, उंच उडू नये,
पसरू नये यासाठी या तुषार ज्या उडवणाऱ्या यंत्रसामुग्री आहे, यंत्रणा आहे, त्या वाढवायच्या. नंबर 2, एक परमनंट समिती करायची, ज्या समितीने आज इथं सिक्युरिटी व्ह्यू पॉईंटनी आतमध्ये येण्यासाठी बंदी आहे आणि म्हणून समितीला जिल्हाधिकारी महोदयांनी अधिकृत अधिकार द्यायचा आणि या अधिकारात अशा प्रसंगामध्ये त्यांना याची तपासणी करता आली पाहिजे. नंबर 3, आम्ही निर्णय केला की प्रदूषण विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदयांची सूचना मग पटली की मधातच बंद करत असेल त्याच्यावर वॉच कसा ठेवायचा आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदयांनी सूचना केली की या सर्व परिसरात CCTV कॅमेरे लावायचे आणि याचा एक स्क्रीन हे प्रदूषण मंडळाच्या ऑफिसमध्ये असेल आणि एक लोकांना पाहण्यासाठी असेल. आता इथून जाता येता जर लोकांच्या लक्षात आलं यांनी यंत्रणा बंद केली आहे तर मग आम्ही चंद्रपूरचे लोक आहोत, 112चे 600 वाघ करू शकतो, मग वाघाचा पंजाही मारण्याची शक्ती आमच्यात नक्कीच आहे आणि म्हणून आता परमनंट सोल्युशन काढायचं. आणि शेवटचा मुद्दा, या यंत्रणा आता टाकाऊ झाल्या. जी आता CTPSचे CGM आहे त्यांना जेव्हा मी विचारणा केली किती वर्ष झाली या यंत्रणेला, तर 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आणि हा जो कालावधी आहे हा मला वाटतं की आता नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याचा कालावधी आहे. असं होता कामा नये की चंद्रपूरकर जनतेनी वीज निर्मितीमध्ये सरकारला सहकार्य करायचं आणि सरकारने मात्र माती खायला आम्हाला ठेवायचं असं होणार नाही. जर आम्ही मुंबईची चिंता करतो, आम्ही MMRDA साठी 11 लक्ष कोटी रुपये त्या विभागाच्या जनतेला जगायचा अधिकार म्हणून देतो, 11 लक्ष कोटी देताना हे 200-400-500 कोटीची यंत्रणा ही जर देता आली नाही तर मग मात्र गंभीर मामला हा लक्षात येईल. आणि म्हणून आम्ही श्री विजय राठोड एक चांगले अधिकारी, माझा विश्वास आहे की ते आणि WCLचे अधिकारी ही यंत्रणा सुद्धा देशातली अत्याधुनिक यंत्रणा लावून हा जो CHP प्लॅन्ट आहे हा असा करेल की ज्याचा आवाजही येणार. आत्ता जर तुम्ही बघितलं असेल तर एकीकडे सुप्रीम कोर्ट सांगतो की विशिष्ट डेसिबलच्या वरचा आवाज नको, आवाजाचं प्रदूषण होतं आणि यासाठी गणेश उत्सवात आम्ही बंदी टाकतो की या ठिकाणी गणेश उत्सवामध्ये काही विशिष्ट बँड पथक, साउंड सिस्टीम याला आम्ही बंदी टाकतो. आम्ही सांगतो की DJ नहीं बजेगा, अब DJ नहीं बजेगा पण CHP बजेगा क्या नाही. आणि मग ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं काय, म्हणजे आम्ही काय महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात मानणार नाही, ऊर्जा विभाग सुप्रीम कोर्टाचंही ऐकणार नाही. हे तर संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून सर्वांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागेल. आता तुम्ही आवाज ऐकून घ्या, तुम्ही घेऊन घ्या आणि आज पोल्युशन अधिकाऱ्यांना सांगितलं एकदा डेसिबल मोजा, तुम्हाला गणपती उत्सवातला DJ चालत नाही मग हा आवाज चालतो, अशी दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. आणि त्या दृष्टीने आज आम्ही या बाबतीत निर्णय केले आणि आम्ही मॉनिटरिंगही करू. म्हणजे तुमचा पहिला प्रश्न आहे की हा एक उत्सव राहणार नाही, प्रदूषण धीरे धीरे उत्सवाच्या स्वरूपात गेलाय. भेट दिली तेव्हा स्वच्छता, भेट गेली पुढे पाठ मागे सपाट असं होणार.